लेकीचं विनंती असेल सर्व संघांना जे आज खेळणार आहे त्यांना 25 मिनिटांमध्ये तुमचे 4 शतक संपले पाहिजे आणि 25 मिनिटात 4 शतक संपली नाही तर तुमचा अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक येईल, तिसरा खेळाडू येईल, म्हणजे एकूण 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहतील. एक गोलंदाज, यष्टीरक्षक, अगोदर 2 खेळाडू अगोदर असतातच, आणखीन एक तुमचा अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. हा देखील नियमावली सर्वांना लावलेला आहे. पहिला गोलंदाज महेश. धन्यवाद डाकी साहेब, धन्यवाद. वाघुल गावातील समाजसेवक, दानशूर व्यक्ती गंगाधर आणि नक्कीच तितकीच त्यांना चांगली साथ जय किसन पाटील जॅक. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या मागे बसलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दोघांचं, दोन्ही मित्रांचं वेलकम मित्रा. आणि नक्कीच आज 10 खेळाडू फक्त आहेत आणि 55च्या पलीकडे देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतो. त्यांचं नाव काय आहे? स्ट्राईक 50चा घेणार, लक्षात घ्या. स्ट्राईक 50चा घेणार आहे आणि 2 50चे असतील आणि जो स्ट्राईक घेईल तो रिटायरमेंट घेईल, लक्षात घ्या. गंगाधर ओके ओके. जय किसन आणि गंगाधर शुभेच्छा दोन्ही संघाला. महेश कोळी पहिला चेंडू, लेगबी चेंडू, हलकासा फरसा केला चेंडूला, कार्पेट ड्राईव्ह खेळतो. एक धाव मिळेल, फक्त धावून काढायचं आहे. एक धाव आणि दुसरी धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन एनसीसी नारंगी यांच्या वतीने होते. नक्कीच येणाऱ्या 5 शतकामध्ये 50च्या पलीकडे, 55च्या पलीकडे, 60च्या पलीकडे. कारण मी का म्हणतो, हे दोन्ही संघ जे आहेत हे दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत, एक जबरदस्त संघ आहेत आणि नक्कीच हा सामना देखील सहज सोडणार नाही. पहिला सामना 1 शॉट झाला, नो डाऊट कमी खेळाडू असतं कारण असतं, मात्र 10 फक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतात. मालवणी संघ त्या देखील कमी नाही. मालवणी संघ हा चेंडू स्लो हाताळला होता. महेश यांनी यांच्या माध्यमातून अपील करतोय, थोडे पुढे सरसावले तर नाही, मात्र इथे गडी बाद नाही आहेत. एसटीच्या मागे एक चपल एसटी रक्षक प्रमोद कोळी. आणि नक्कीच परशुराम कोळी देखील आज मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. जुना जाणता खेळाडू, सर्वात सिनियर खेळाडू मालवण संघातील. मात्र बघायचं ते कोण हारता कोण जिंकता. मात्र ते गडी बाद दुसरी धाव घेताना 1 शॉट देखील आहे, 1 शॉट देखील धाव आहे. मात्र ही एकही धाव नाही आहे. पहिली धाव शॉट घेतली, दुसरी धाव घेताना गडी बाद झाला, मात्र ही एकही धाव मोजली जाणार नाही. हा फक्त विकेट आणि विकेट या चेंडूवरती, ती पण रनआउटची. वा डीजे वा, सुंदर गाणी डीजे मार्फत. आगरी कोल्यांची गाणी. मात्र आगरी कोळी स्पर्धा देखील सुरू आहे. विलास येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या स्पर्धेमध्ये एनसीसी नारंगी यजमान संघ, आयोजन संघ या स्पर्धेमध्ये जबरदस्त चांगली कामगिरी केल्याबद्दल नारंगी संघ देखील अभिनंदन. द्वितीय प्राथमिक पटकावलं त्याने होतं. विलास उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांनी पुरस्कार घेतला होता, तोच विलास मैदानाच्या आतमध्ये. महेश वर्सेस विलास. फक्त 10 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र थोडे गॅप भरपूर आहेत. मात्र सहज चेंडू जाऊन येणार नाही, कारण चप्पल खेळाडू आमच्या समोर उभे आहेत. संतोष कोळी अगदी हातामध्ये चेंडू काढून दिला होता. चांगली संधी आली होती झेल घेण्याची, गडी बाद करण्याची संधी आली होती. सोपा झेल सोडतोय आणि ते जीवदान भेटतं विलासांना.
सुंदर चेंडू अटाळला होता. सुंदर अगदी सहज खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या अगदी वरूनच, मात्र चेंडू हातामध्ये गेला होता महेश यांच्या. आटाफटा खेळतोय, चांगली फिल्डिंग. मात्र त्याच खेळाडूने मागच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. 4 ते 5 त्याने झेल घेतले होते आणि चांगली फेकी देखील केली होती फिल्डिंग करून. तो क्षेत्ररक्षक निलेश. गंगाधर आमच्या समोर अगदी चेंडू खेळतोय, चेंडू येतोय. अगदी आमच्या सर्व पाहुण्यांचं स्वागतीला गंगाधरांच्या बॅट मधून होतोय या आजच्या दिवसातील दुसरा सत्कार. मात्र मी नारंगी संघाला विनंती करतो, गंगाधरने कुठे ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर चांगली बॅटिंग करायला लागला. बघा कुठला डॉक्टर साहेब, धन्यवाद डॉक्टर साहेब. चांगला खेळाडू नारंगी संघाला दिला. धन्यवाद धन्यवाद जय. नक्कीच पहिल्या स्पर्धेपासून NCC नारंगी जो गंगाधर आहे त्या पहिल्या स्पर्धेपासून तो आत्तापर्यंत मागच्या स्पर्धेमध्ये मीरा स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती. मात्र या स्पर्धेमध्ये तो फॉर्म कायम आहे. मात्र आज त्यांनी मिसळपाव खाल्लेला आहे, नो डाऊट. एक चांगले खेळाडू आहेत, चांगले पंच देखील आहेत गंगाधर. आणि नक्कीच त्यांच्या वतीने NCC नारंगी संघाच्या टीममध्ये खेळत असताना चांगली कामगिरी त्यांची नेहमीच होत असते. आणि तीच कामगिरी गंगाधरच्या बॅटमधून आलेला हा दमदार, बहारदार, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. सतत संपलेलं पहिलं गडीबाद नाही आहेत, संधी आली होती गडीबाद करण्याची. एक गडीबाद झालेला आहे, माफ करा. निलेश ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते, अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते. चेंडू निघून जातोय टर्मिनल रिझर्व मध्ये. एक धाव कंप्लीट होता, वेस्टइंडिज आपली जागा सोडतोय. नक्कीच एस्टेनच्या मागे प्रमोद मगाशी होते, आता मिलिंद कोळी गेलेले आहेत. मिलिंद वैती अगदी चांगला फटका खेळला होता. कार्पेट रायकल चेंडूचा अगदी ऑन साईडला चेंडू होता, तिथे मिलिंद आहेत. मात्र हा ना सुरू आहे. मात्र चेंडू आता फेकून देतोय गोलंदाज हातामध्ये. गोलंदाज आहेत ते निलेश, चप्पल क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ऑनसाईडला खेळतोय. किती धावा असतील या फटक्यावर, थोडीशी मिसफील्ड होऊन दिसते. लगेच कॉल करतोय, अजूनही चेंडू सापडत नाहीये, चेंडू सापडत नाहीये. आणि या 2 धावा बघता बघता या 2 धावा गंगाधर आणि विलास या 2 धावा पूर्ण करतात. सर्वात चप्पल खेळाडू म्हणजे नक्कीच मिलिंद यांचं मी नाव घेईनच. त्यानंतर RK संघाचे मंगेश पाटील, त्याच्यानंतर प्रशांत किनी, जेम्स बॉन्ड राई. स्टेप आउट खेळले होते. चेंडू आणि बॅटला संपर्क होत नाही, मात्र बॅटला चेंडू स्पर्श करतोय. मात्र खेळाडू वृत्ती दाखवतोय. बघा हा प्रामाणिकपणा, मात्र प्रामाणिकपणा कुठे तुम्हाला बघायला मिळेल या 40+ मॅच मध्ये, आगरी कोहली समाजामध्ये. या नक्कीच आपलं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये स्वतः बाहेर निघालेले आहेत.
धन्यवाद धन्यवाद अजय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेमध्ये, आपली हक्काची स्पर्धेमध्ये, आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये, NCC नारंगी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ज्याने किताब घेतला होता तो योगेश मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॅट्समन पुरस्कार घेतलेला आहे योगेशांनी. मात्र तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश घरत उतरतोय. नारंगी संघामध्ये चांगली कामगिरी करतोय. गेले कित्येक वर्षानुसार यंगपासून मास्टरपर्यंत त्यांनी चांगली कामगिरी सातत्याने आतापर्यंत ते करत आलेले आहेत. आणि आपण ते संघ देखील चांगला संघ आहे. जरी आमचे 10 खेळाडू असले सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र चांगला प्रयत्न बाबू यांचा सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा. मात्र एकच धाव मिळेल. चांगली फेकी धर्मेंद्र कोहली यांची. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 14. निलेश वर्सेस गंगाधर. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली छत्रक्षक आहेत. मात्र इथे थोडी चूक. सावकाश सावकाश मित्र सावकाश. हे बघ जरा बघ तिथे. संतोष ओके ना? ओके. जरा मित्रांनो काळजी घ्या. अंपायर 3 धावा आहेत का? ओके ओके. 3 धावा आहेत. चांगला प्रयत्न संतोष यांचा झेल घेण्याचा. मात्र थोडं कपड्याला लागून ते पडले आणि या फटक्यावरती 3 धावा आले आहेत. आणि या 3 धावांनी संघ जातोय NCC नारंगी 17 या धावावरती. दीदी सचिन पाटील उमेलमान. नाव काय तुझं? दीदी दीदी त्यांचं नाव काय आहे? दीदी बोला. आमचे दीदी बाकी दीदी सचिन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. सचिन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि नक्कीच तिथे आगमन झालेलं आहे. जेम्स बॉन्ड रायचं देखील आगमन झालेलं आहे. किरण पाटील आलेले आहेत. माजी संघनायक, लिटिल मास्टर मंडळाचे अध्यक्ष आणि नक्कीच आमचे हितचिंतक आहेत, आमचे मोठे बंधू आहेत किरण पाटील, यांचे देखील स्वागत आहे. आणि नितीन पाटील देखील आलेले आहेत, माजी संघनायक. प्रमोद वेगवान चेंडू आमच्या अगदी समोर येतोय आणि मिलिना सुंदर जबरदस्त झेल टिपतात आणि इथे घेतलाय झेल आणि संपलाय गंगाधरचा खेळ. जबरदस्त झेल घेतला होता आणि अख्खी चांगला देखील गडी बाद देखील झालेला NCC नारंगी संघाचा. गंगाधरचे खेळ संपुष्ट होते. कमॉन डीजे. सरचं स्वागत करत आम्ही. वेलकम मुकेश, वेलकम. आणि नक्कीच चांगला आहे ते गडी बाद झाले आहेत, सुंदर झेल टिपले. मग असं मी काय बोललो, चप्पल खेळाडू 23 संघामध्ये असेल तर मिलिंद कोहलीचं नाव नक्कीच पुढे घेईन मी. प्रमोद येतोय. नक्कीच आज खेळाडू कमी असल्या कारणास आज प्रमोदला चेंडू हातामध्ये घ्यायला लागला. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. दिशा टप्पा चांगला आहे प्रमोद यांचा आणि जबरदस्त गोलंदाजी. त्यांची ॲक्शन देखील सुंदर आहे.
आणि नक्कीच प्रॅक्टिसचा सराव करतो आणि त्याच्यानंतर संधी मिळते ते गोलंदाजी करण्याची, कारण खेळाडू कमी असल्या कारणास्तव. संतोष देखील चांगला गोलंदाज आहे, बाबू देखील चांगला गोलंदाज आहे. आणि नक्कीच आज चेंडू खाली राहिल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू होता एस्टनवरती आणि पहिली आणि दुसरी इष्टी ते उद्ध्वस्त होते. आणि नक्कीच योग्यता देखील परतावा लागेल. NCC नारंगी संघाच्या अपोजिट संघ आहे मालवणी कोलीवाडा. दुसरा सामना बघतो आपण. कमांड विजय. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच आई एकिराचं देखील आठवण करून दिले या गाण्याच्या माध्यमातून. आणि नक्कीच आईचे भक्त सर्व आगरी कोळी आहेत आणि नक्कीच तिच्या भेटीला आपण दरवर्षी जातोच. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. बघा काय गोलंदाजी. मात्र कुठे ठेवला होता गोलंदाज संतोष हा. धाव संख्या 18, गडी बाद आतापर्यंत 4. NCC नारंगी वर्सेस मालवणी कोलीवाडा. दुसरा सामना सुरू आहे. जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. तिसरा सामना गावदेवी दहिसर वर्सेस उमेलमान. सुंदर यॉर्कर चेंडू होता. नक्कीच बाबूच्या खालून चेंडू जातोय आणि हे एक धाव कंप्लीट. संतोष याला चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला होता. यॉर्कर चेंडू होता मात्र शेवटच्या क्षणी त्याने आपली बॅट थांबवली. कदाचित किंचित हा बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू निघून गेला असता, मात्र डोकं शांत ठेवून खेळला आणि आज चेंडूवरती एक धाव कंप्लीट. रमेश मांगेला स्ट्राईक वरती बघायचा. हा फटका जातोय अगदी फ्लाईट 6 जातोय आणि हा येतो तिसरा षटकार या स्पर्धेमधून. फुलटॉस चेंडू. धन्यवाद डीजे. फुलटॉस चेंडू होता मात्र इथे चूक घडते प्रमोद यांच्या वतीने. चुकीला माफी नाही मित्रांनो क्रिकेटच्या माध्यमातून. आणि नक्कीच षटकार येतोय. हा चेंडू देखील काय असेल. हा खराब चेंडू वाईट इशारा पंचांमार्फत येतोय. अगदीच चांगला यष्टीरक्षक मिलिंद यांच्या मार्फत होताना दिसते. चेंडू जर कपड्याच्या मागे जर गेला तर एक धाव डिक्लेअर. चेंडू जर आला तर धावा धावून काढायचा आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका. अगदी क्षेत्ररक्षक भरपूर दुरावरती आहेत. चेंडू जातोय आणि फक्त एकच धाव घेतली जाईल या फटक्यावरती. वेलकम वेलकम जेम्स बॉन्ड राई यांचं देखील स्वागत आहे. मात्र असे जर संघ वेळेवरती आले तर नक्कीच आयोजकांना आपला वेळ महत्त्वाचा वाचवता येईल. धाव संघ झालेली ती 27 धावा. मात्र चांगली सरासरी आहे. सरासरी 8ची आहे NCC संघाची. ए बघ बघ एक मिनिट थांबतो. ओके ओके थोडे ते मिस्टेक झाली होती. धाव संख्या 26 आहे 27 नाही आहे. बघा चांगलं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये असून देखील. धर्मेंद्र कोळी सर्वात वेगवान गोलंदाज. वाईट पकडलाय. सिंगल देखील आहे.
एकदा सांगतो 18 वर षटकार मारला, त्याच्यानंतर एक वाईट आला, एक सिंगल आला. ओके, नक्कीच लक्ष पाहिजे. एक एक धावा महत्वाचा असतील. बंधूने धाव काढले, बंधूने धाव काढले एक. बरोबर 8 9 17 होते 10 आले त्याला. आले ना. ओके ओके, हे मिलिंद 27 आहे. सिंगल गाणी कंप्लीट केली ना एक. नाही नाही एक धाव नाही. 18 6 मारल्यानंतर वाईट आला ना एक, 2 सिंगल आले. बरोबर 27 एक रन आला ना. एक धाव नाही. एक सिंगल आहे. हा सिंगल नाही. 27 बरोबर आहे. ओके, NCC नारंगी. ओके, मालवणी दोघं आलेत, बालवं आलेत. धर्मेंद्र कोळी, सुंदर चेंडू, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र एकच धाव झालेली कंप्लीट. चांगली फेकी होता दिसते. इथे कोण कमी पडतं, मात्र इथे थोडे कमी पडतात. रमेश मांगेला परतावा लागेल रमेशांना, मात्र धावबादच्या रूपाने इथे आणखीन गडी बाद. एकदा कंप्लीट झाले, दुसरी धाव घेताना रमेश थोडे कमी पडले आणि आणखीन एक गडी बाद झाला. NCC नारंगी या संघाचा रमेश मांगेला परतावा लागेल. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली नक्कीच या गाण्याच्या माध्यमातून. आणि नक्कीच येणारे भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूमध्ये मोठे फटक्यांची गरज आहे नारंगी संघाला. आणि 50-55 देखील धावा जे कॅल्क्युलेशन घेऊन उतरलेले आहेत. नक्कीच NCC नारंगी संघ चांगला संघ आहे आणि तितक्याच आणि हा चेंडू वेगवान चेंडू बघा, अगदी पहिले एसटी उद्ध्वस्त केलेले आहे आणि आणखीन एक गडी बाद होतोय धर्मेंद्र कोहली यांच्या गोलंदाजीवरती. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर परशुराम, जबरदस्त 2 चेंडूत 2 गडी बाद केलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती रमेश मांगेला धावच्या रूपाने बाद झाले. दुसरा चेंडू जबरदस्त खाली आला, एसटी उद्ध्वस्त केली आणि किशोर गेला काय आणि आला काय या सामन्यामध्ये. चांगली कामगिरी निमित्त होत असते किशोरच्या माध्यमातून, मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जास्त काय करू शकला नाही आहे. आता चांगली गोलंदाजी होताना दिसते धर्मेंद्र कोहली यांची. सुरेख चेंडू, शांत चेंडू होतं. पॉईंट मध्ये चेंडू धावा धावून काढायचा आहे. 1 धाव 2 धाव झालेल्या आहेत. चेंडू फेकलेला आता, मात्र ही 2च धाव. समाधान कॉलबॅक करतोय थांब म्हणून. मात्र NCC संघाची इथे पार्टनरशिप होत नाहीये. जी गंगाने बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग इथे होताना दिसत नाहीये. स्ट्राईक वरती तर परशुराम आहेत आणि नॉन स्ट्राईकला संतोष आहेत. सुरेख वेगवान चेंडू होता, मात्र हा चेंडू वाईट होतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळेल नारंगी संघाला.
सबसे वेगवान चेंडू हवेमध्ये अगदी सेफ लँडिंग पडतो. एक धाव मिळेल नक्कीच. एक धाव कंप्लीट झाले. चांगली फेकवताना दिसते. एकच धाव समाधान. उमेदवार गावातील एक चांगले समाजसेवक गणेश आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. चांगले खेळाडू देखील आहेत. नक्कीच आपली कामगिरी आपली परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. तर आग्र्यात जाणं मच्छी पकडणं आपल्या आगरी कॉलेजचा धंदाच आहे. तो केलाच पाहिजे. चांगले फिल्डिंग होताना दिसते. कोणाचं फिल्डर आमेश यांच्या माध्यमातून 35चा खेळाडू आहे. यॉर्कर चेंडू सुंदर चेंडू मात्र एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. परशुराम कोळी तिथे आहेत. वय वर्ष 60च्या पलीकडे आहे. मात्र तरी देखील संघामध्ये खेळताना दिसतात. हे प्रेम आहे आपल्या समाजावरती. हे प्रेम आहे आपल्या टीमवरती. हे प्रेम आहे आपल्या गावावरती. एक चेंडू बाकी शतकातील. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. धाव संख्या 33. सुरेख चेंडू होता. अगदी कार्पेट ड्राय खेळतोय. चांगले फिल्डर आहेत. चांगली फेकी होताना दिसते. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक. बंधू आपल्याकडे ठेवतो संतोष. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. आणि गोलंदाज कोण असेल? मिलिंद असेल नक्कीच. नाव घेईन किंवा बाबू. धाव संख्या झालेली ती 34 धावा. गडी बाद 6. दुसरा सामना सुरू आहे. NCC नारंगी वर्सेस मालवणी कोलिवाडा. दुसरा सामना आपण बघतोय. तिसरा सामना होणार आहे उमेदमान वर्सेस गावदेवी दहिसर. दोघांनी रेडी राहायचं आहे. गावदेवी दहिसर आणि उमेदमान संघाचे कॅप्टन देखील इथे आलेले आहेत. आपली प्लेयर लिस्ट तयार ठेवून दोन संघांनी तयार राहायचं आहे. मिलिंद वैती. ओव्हर नंबर 5. वेगवान चेंडू होता. मात्र धाव घेतली जाईल की नाही? मात्र धाव घेतली जाते. इथे वाईटचा इशारा पंचांमार्फत. या 2 धाव मोजल्या जातील. मात्र या धावा कुठे थांबवायला पाहिजे. धाव संख्या झालेल्या ती या 2 धाव्यांनी 36 धावा. उपस्थित मंचावर सर्व मान्यवर देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओला स्पोर्ट्स ओला पुरस्कृत यांच्या वतीने. अगदी समोर फटा खेळतोय. मिलिंद आहेत. चेंडू चप्पल खेळाडू आहेत. एकच धाव घेतली जाईल. नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे NCC नारंगी संघाला. ते शोधामध्ये आहेत कुठल्या चेंडूची. तो चेंडू कुठला असेल? दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. धाव संख्या झालेल्या ती 37 धावा झाले. 37. अंतिम शतकातील बरेच चेंडू बाकी आहेत. मात्र दोघांना सूचना असेल वेळ वाया घालू नका. यॉर्कर चेंडू समोर अगदी समोर. चेंडू समोर राहतो. बघायचं इथे चेंडू लागत नाहीये. मात्र ओव्हर थ्रो होतोय. चेंडू स्वतः अडवतोय प्रमोद कोळी. या 2च धावा. अगदी समोर 3 स्तंभ असताना चेंडू लागलेला नाही. आणि चेंडू इतका जोराने मारला होता ना तर स्तंभ तुटला असं.
बॅटर अगदी पिचच्या मध्यामध्ये होता. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू सुरेखचा जबरदस्त एकच धाव मिळेल. जबरदस्त चेंडू आतापर्यंत मालवण संघाच्या वतीने पडलेले आहेत. जबरदस्त सुंदर गोलंदाजी धर्मेंद्र कोहली, मिलिंद, प्रमोद, निलेश आणि महेश. जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. वेलकम नवीन, वेलकम उमेदमान. आणि नक्कीच ही साईडला चेंडू जातोय, अगदी जागा सोडतो आपले गोलंदाज. आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावा सुरू आहेत. मात्र मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत नारंगी संघाचे बॅटर्स. 2 चेंडू बाकी आहेत शतकातील. अंतिम शतक सुरू असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 41 आणि 41 धावा करत असताना त्यांचे 6 गडी बाद झालेले आहेत. अगदी समोर चेंडू येतोय, मिलिंद आहेत आणि जेल सुटतोय. मला मिलिंदकडून अशी अपेक्षा नव्हती, मात्र त्याच्याकडून थोडी चूक घडते. जीवनदान भेटते, एक धाव देखील भेटते. मात्र चपल खेळाडूमध्ये त्याचं नाव आहे लिस्टमध्ये. असे काही संघामध्ये चपल खेळाडू आहेत. जेम्स बॉन्ड संघामध्ये प्रशांत किनी आहे, आर.के. संघामध्ये मंगेश आहे आणि मिलिंद देखील आहे. मालवणी संघामध्ये सुंदर मोठा फटका येतोय. हा येतोय अंतिम षटकामधील अंतिम चेंडूवरती. दमदार, बहारदार, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल हा येतोय षटकार. धन्यवाद जे प्लीज. मी टॉससाठी विनंती करतो गावदेवी दहिसर या संघाला विनंती करतो, कॅप्टनला विनंती करतो आपली प्लेअर लिस्ट घेऊन इथे यायचं आहे. कॉमेंटरी बॉक्समध्ये मंचावर यायचं आहे. उमेदमान संघ अगोदरच आज आलेला आहे आणि नक्कीच या षटकाराने देखून धाव संघ झालेली ती 48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावा मालवणी संघाला बनवायचे आहेत. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 5 षटकामध्ये 49 तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. मात्र येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 49 धावा तुम्हाला बनवायच्या आहेतच. मात्र तुमच्याकडे एक गडी कमी आहे. मात्र विकेट देखील सांभाळून खेळला पाहिजे. टॉस जिंकलेला आहे मालवणी संघाने, मात्र विकेटचा बेनिफिट देखील तुम्हाला असेलच, टॉसचा देखील बेनिफिट असेल. मात्र तुमची खेळी या टायमाला या स्पर्धेमध्ये या वेळेला तुमची चांगली खेळली तर नक्कीच तुम्ही सामना जिंकू शकाल. मात्र क्रिकेटमध्ये हारजीत आहेतच. मात्र बघायचं आहे हा सामना कोण जिंकतोय. आणि नक्कीच आपण ऐकूया आमचे मित्र समालोचक, आमचे मित्र पंढरी कडू येणार. ऐकूया 30 चेंडूमध्ये. थँक्यू एमा सर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यानंतर मैदानामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. ओला स्पोर्ट्सचं ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. चला टॉससाठी दोन्ही संघांना आमंत्रित करतोय. उमेदमान आणि गावदेवी दहिसर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे. दहिसर संघ आणि उमेदमान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी या. अप्रतिम स्पर्धा सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय. ओला स्पोर्ट ओलाच्या माध्यमातून 40+ मास्टर चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन.
आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवर व्यक्तींचं सहर्ष स्वागत. विकासपीठच्या माध्यमातून घर बसल्या ज्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्याही सर्व स्पर्धकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दुपारचं सत्र आहे, थोडासा ऊन तडाख्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वेलकम सर, आपलंही सहर्ष स्वागत. एका साईडला जर आपण पाहिलात तर पहिला मॅच जो झाला होता लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसरा सामना इथे आपण पाहतोय मालवणी वर्सेस नारंगी या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला होता मालवणी संघाने, मात्र बॅटिंग करत असताना नारंगी संघाने 5 षटकांमध्ये तब्बल धावा पटकावल्यात. 48 आणि 49 धावांचं लक्ष दिलं गेलं आहे जिंकण्यासाठी टीम मालवणी या संघाला. टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय दोन्ही संघांना, प्लीज या. दहिसर आणि उमेदवार दोन्ही संघाचे कॅप्टन, आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. टॉस केला जातोय दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाते. एका साईडला आपण पाहिलात तर उमेलमान संघ आहे, तर दुसऱ्या साईडला गावदेवी दहिसर हा संघ आपण पाहतोय. 5 ओव्हरचा सामना असेल. नियमावली तुमच्या मंडळाच्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. छाप असं कॉल केला गेला आहे, छाप येतोय. मान्यवर व्यक्तींना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय तर 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांमध्ये काय निर्णय असेल, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांमध्ये समोर संघ पाहिलात तर भरपूर वेळा तुमची या संघाबरोबर ते मॅच झाले. काय गेम प्लॅनिंग असेल, क्षेत्ररक्षण करत असताना कुठला गोलंदाज असेल की त्या गोलंदाजावरती जास्त विश्वास असेल? आहेत सगळे गोलंदाज आहेत, नवीन आहेत, प्रशांत आहे, मी आहे. बॉलिंग साईड आहे आमची जरा. यस, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल दहिसर या संघाला? 40पर्यंत. यस, एक लास्ट क्वेश्चन असेल. ओला स्पोर्टची स्पर्धा आपण पाहतोय अग्रकोळी सामाजिक संस्थेची. कशी वाटते ही स्पर्धा? कसं वाटलं सकाळचा नाश्ता आणि कसं वाटतंय मैदान? ओला संघ हा नेहमीच म्हणजे कुठल्याही स्पर्धेसाठी उशीर न करता टाईमवर येतात आणि त्यांचं आयोजन नियोजन सगळं एकदम व्यवस्थित चांगलं असतं आणि त्यांची पण भरपूर मदत लागते आम्हाला आणि ते भरपूर मदत करतात आम्हाला. त्यासाठी ॲडजस्टमेंट वगैरे ते भरपूर करतात की आम्ही लेट आलो कधी लवकर आलो तर ते ॲडजस्ट करतात आणि आयोजन नियोजन एकदम चांगलं आहे. खेळपट्टी पण चांगली दिसते. यस, जास्त क्वेश्चन घेणार नाही, मॅच चालू झाले. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही टॉस जिंकला असता तर मी सुद्धा फिल्डिंग घेतली असती, कारण काय आमच्याजवळ आज थोडे प्लेयर कमी आहेत. यस, आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे. कारण काय आमच्याजवळ असं एवढं मोठं ग्राउंडसुद्धा नाही, म्हणून आम्ही सांगतो चांगलं आहे. यस, थँक्यू. टॉस झाला, टॉस जिंकला आहे तो म्हणजेच उमेलगाव या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. चला, दोन्ही संघाचे कर्णधारांचा सन्मान इथे आपण करतोय. चला, मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्गवर जय किशन. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. फलंदाजीसाठी धर्मेंद्र आणि महेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकांमध्ये 9 ते 10 धावा या प्रत्येक षटकामध्ये या पूर्ण कराव्या लागतील.
मात्र एका साईडने जॉय जर आपण पाहिला तर प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगलं लक्ष म्हटलं जाईल 5 षटकांमध्ये. मात्र ज्या प्रकारे नारंगी संघ आपण पाहिला तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कशा प्रकारे करेल. यावेळी फटका पोहोचलाय, उंच जास्त आहे, लांबी कमी, फलंदाज इथे बाद होतोय. पहिला विकेट गमावलाय टीम मालवणी या संघाने. थँक्यू डीजे. पहिला विकेट गमावलाय मालवणी संघाचा. पहिला फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजेच धर्मेंद्र हा इथे फलंदाज आपण पाहिला तर 1 धाव पटकावून आपल्या संघासाठी तो तंबूमध्ये परतला जातोय. 49 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी. एक लक्ष मोठंच म्हटलं जाईल कारण या मैदानामध्ये आज सकाळपासून जर आपण पाहिलात तर गोलंदाजीचा दौर आज जास्त पाहायला मिळतोय आणि ज्याचं कारण आपण जर पाहिला तर नक्कीच नारंगी संघ या 49 धावा पूर्ण करण्यासाठी रोखेल का हे पाहणं गरजेचं असेल. कारण क्रिकेटमध्ये कुठलाही आकडा हा अशुभ म्हटलं जात आहे कारण कुठल्याही आकड्यांवरती पोहोचण्यासाठी तुम्हाला मेहनत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हटलं जातं ना जी अशक्य गोष्ट जी शक्य करतो तो खरा हिरो असतो क्रिकेटमध्ये. मात्र पाहायचं पहिला गोलंदाज जय किशन या गोलंदाजाकडे दिले गेले. पहिला विकेट मिळवला आहे. फ्रंट फूट लावला होता, फक्त दिशा दिली. सन्मान केला गेला चेंडूचं कारण चांगल्या चेंडूंना सन्मान द्या आणि खराब चेंडूंचा समाचार घ्या हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे आणि ते करत असताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येकी चेंडू तुम्हाला कुठलाही गोलंदाज खराब देऊ शकणार नाही आहे. एखादा 6 चेंडूमध्ये एखादा खराब चेंडू येईल आणि त्या खराब चेंडूवरती मोठा फटका घालण्याची ताकद नक्कीच तुमच्याकडे असेल. 40 वर्षाचे जरी खेळाडू असले तरी मात्र युवांना लाजवणारे फलंदाज या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडासा फंबळ 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत कारण ही जी संधी आहे ना ही संधी देणं हे नक्कीच थोडंसं कठीण पडू शकेल नारंगी संघाला. कारण क्रिकेटमध्ये मी प्रत्येक वेळी सांगत असतो की क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजाला जर कोणाची साथ हवी असेल ती सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवरती आला होता, पंच केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल मिळाली जाईल आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 पाहायला मिळत आहेत. म्हणजेच ज्या प्रकारे आपण पाहिला तर पहिला षटक हा नक्कीच नारंगी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. कारण जय किशन या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी केली. 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज सफल ठरला आहे. कारण मालवणी संघ एक मोठा संघ म्हटलं जाते कारण या संघामध्ये बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. अग्रकोळी सामाजिक संस्थेमध्ये ही प्रथमतःच मला कॉमेंट्रीसाठी आज ओला स्पोर्ट ओला या संघाने संधी दिली. जास्त तरी खेळाडूंची नावं माहीत नाहीत मात्र क्रिकेट हे आम्ही खूप वर्ष कॉमेंट्रीच्या माध्यमातून पाहिलं आहे. कुठलाही खेळाडू असू दे मात्र त्याची क्षमता आणि ती ताकद दाखवणं गरजेचं आहे. कारण 11मध्ये कमीत कमी 6 खेळाडू तरी नक्कीच बॅट्समन असतात. मात्र आज ही मालवणी संघामध्ये बॅटिंग लाईनअप कशी आहे हे पाहणं गरजेचं असेल. 49 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने केलं षटपूचा फटका मिस केला गेलाय. सोपा झेल हातामधून सुटलं गेलंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते कारण कॅच पकडाल तर मॅच पकडाल. मात्र इथे एक झेल सुटलं आहे नारंगी संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलात तर रमेश यांच्या हातून हा झेल सुटला आहे. कारण टेनिस क्रिकेट असो किंवा लेझर क्रिकेट असो इंटरनॅशनल क्रिकेट असो कुठलंही क्रिकेट असो झेल पकडणं खूप गरजेचं आहे. वेलकम सन्माननीय श्री सतीश ठाकूर सर यांचं इथं आगमन झालं आहे. ओला संघाचे एक विस्फोटक खेळाडू आणि एक चांगले मान्यवर प्रत्येक वेळी नक्कीच ओला संघासाठी त्यांचा
मुळाचा हातभार असतो आणि त्यांची उपस्थिती आज या मंचावरती आमच्या इथे पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत असेल ओला स्पोर्ट ओला आयोजित अग्रगोळी मास्टर चषक 2025मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न होता, दोघांमध्ये कॉलिंग बरोबर होती, मात्र कुठेतरी कमी पडला हा फलंदाज आणि धावची 4 रूपाने इथे पुन्हा एकदा एक विकेट गमावतोय मालवणी संघ. दुसरा विकेट इथे गमावला गेला आहे टीम मालवणी संघाचा. धावफलक जर आपण पाहिला, धावफलकावरती 10 धावा आहेत. झेल सुटला गेला होता, जीवनदान दिला गेला होता आणि त्या जीवनदानाचा फायदा नक्कीच फलंदाज महेश याला तो जीवनदान दिला गेला होता आणि त्या जीवनदानाचा फायदा नक्कीच घेतला जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. कारण फलंदाज संतोष बाद झाला आहे आणि आता आपण पाहिलात तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रमोद येतो आहे. प्रमोद आणि महेश ही जोडी मैदानामध्ये. क्रमांक 2चा गोलंदाज किशोर, या गोलंदाजाला आपण पाहतोय. 49 धावांचं लक्ष दिला गेला आहे. शतरक्षकाची व्यूहरचना आपण पाहिलात तर एक डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. काऊ कॉर्नर रिझनमध्ये आपण पाहतो डीपमध्ये शतरक्षक सजवलं गेलं आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक लॉंग ऑफमध्ये आहे, एक कव्हर आणि एक एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आपण शतरक्षक पाहतोय. शॉर्ट पॉईंट आहे, त्यानंतर एक शॉर्ट मिड ऑफमध्ये शतरक्षक सजवलं गेलं आहे. हलकीशी दिशा दिली गेलं आहे. नक्कीच शतरक्षक खूप वेगाने येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि ती कॉलिंग आपण या धावांसाठी पाहिली होती दोन्ही फलंदाजांमधून. कारण ज्या ज्यावेळी कॉलिंग चांगलं असतं त्यावेळी यश मिळालं जातं, मात्र जिथे कुठे कॉलिंग चुकलं गेलं तर नक्कीच तिथे विकेट गमावावी लागते. मात्र या 2 धावीने धावफलक पुढे सरकला गेला आहे. आता मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह केला गेला आहे. जबरदस्त फटका मिड ऑफ रिझनमध्ये. शतरक्षक चांगलं शतरक्षण करतायत. 2 धावा इथे घेण्यास रोखू शकत नाहीत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना आमचे गुणलेखक जयकुमार सांगतायत की संघाच्या धावा 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परफेक्ट गुणलेखन पाहायला मिळतं आहे. कारण ज्या वेळी आम्हाला समालोचन करण्यासाठी गुणलेखन जर चांगलं असेल तर नक्कीच समालोचनही चांगलं पाहायला मिळतं आहे. मात्र नक्कीच कौतुक करेन जॉय यांचं, एक चांगलं गुणलेखन. त्यानंतर आज आपण पाहिलात तर हे मंडप ज्याने आम्हाला दिलं गेलं आहे, भाविका मंडप डेकोरेटर्स, यांचंही कौतुक करेन. डी जेच्या माध्यमातून जे आमचे डी जे मास्टर सर्व प्रेक्षकांपर्यंत मधुर संगीत पोहोचवत आहेत त्याही डी जे मास्टरांचं कौतुक करेन. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थोडासा फंबल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अशक्य गोष्टीला शक्य करण्याचा प्रयत्न नक्कीच जे 2 फलंदाज करत आहेत. कारण जिथे सिंगल आहे तिथे डबल घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात आहे. कारण फलंदाजांनाही माहीत आहे कुठेतरी मोठे फटके एखादा खराब चेंडू आला तर येतीलच, मात्र जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे ती मात्र चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या प्रकारची बॅटिंग अजूनपर्यंत इथे पाहायला मिळते, ती म्हणजेच मालवणी संघाच्या माध्यमातून. जरी 2 विकेट गमावल्यात, आता मात्र मोठा फटका केला आहे. जबरदस्त घुटना टेकून अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि पाठवलाय मिड विकेट रिझनच्या प्लॉटमध्ये. एक बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकं
2 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 23 धावा म्हणजेच या षटकामध्ये धावा किती कुठल्या गेल्यात तर नक्कीच 18 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. थोडंसं महाग. पहिला षटक जर आपण पाहिला जॉय फक्त 5 धावा होत्या. असं वाटलं होतं या षटकामध्ये कुठेतरी 5-7 धावा येतील, धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करतील. मात्र जिथे चुकी कुठे झाली, जो झेल सुटला. क्रिकेटमध्ये झेल सोडणं म्हणजेच कुठेतरी आत्महत्या करणं आहे. संघाला कन्फर्म ओला बुकिंग करणं आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं रोहित शर्माला लक्ष दिलं, एक झेल सुटला गेला होता 3 धावांवरती. 23 धावा 23. रन 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि तो 3 धावांवरती झेल सुटल्यानंतर रोहित शर्माने एक विश्व रेकॉर्ड केला होता आपल्या बॅटिंगमध्ये. म्हणजे कुठेतरी जीवनदान दिला गेला आहे महेशला आणि महेश एक आपली करामत दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याला 7 तर नक्कीच प्रमोदच्या षटकाराने पाहायला मिळते. क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गावर परशू येतोय. यावेळी अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र झेल खूप दूर होता. धावा इथं मिळाले जातील कारण थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय, तो म्हणजेच नारंगी संघाच्या माध्यमातून. 3 धावा इथे पूर्ण केल्या गेलेत. 3 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 26 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा रोखणं गरजेचं आहे. गोलंदाजीवरती जास्तीत जास्त डॉट. चेंडू हाताळणं गरजेचं आहे. मात्र इथे झेल उडाले. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट डाऊन. किती पाहिजे किती पाहिजे थँक्यू डीजे, थँक्यू. एक जबरदस्त मधुर संगीत सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. दुपारचं सत्र आहे, थोडंसं शांतता आहे. मात्र क्रिकेटमध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी प्रत्येक दोन्ही संघ करत आहेत आणि त्यामध्ये थोडासा जोर देतो आमचा डी जे मास्टर्स. नक्कीच कौतुक करावं लागेल भाविका मंडप डेकोरेटर्स यांचं. क्षणी नक्कीच ओला संघासाठी एक महत्त्वाची कामगिरी करून दिली. कारण आज स्टेज नसतं तर नक्कीच या भर उन्हामध्ये आम्हाला समर्थन करावं लागलं असतं. मात्र नक्कीच कौतुक आणि नक्कीच त्यांचंही आभार भाविका मंडप डेकोरेटर्स यांचं. आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे आणि चेंडू उर्वरित शिल्लक असतील 16. अजूनही मॅच बॅलेन्सिंग आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. मात्र नारंगी संघाला काय करणं गरजेचं आहे तर जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट. यावेळी अपील केले गेले. अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळाली. उत्साह जास्त होता. पंच जर आपण पाहिला तर पंचांकडे अनुभव खूप आहे. दोन्ही पंचांकडे आपण पाहिला तर या मंडळाचे अधिकृत दोन्ही पंच आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि आजही त्यांची कामगिरी बखूबपणे पूर्ण करत आहेत. सफळ झाला होता. पूर्णपणे ब्लॉकमध्ये चेंडू केला गेला होता. कॅन्सर डिलिव्हरी या चेंडूला म्हटलं जाते. या चेंडूवरती टायमावरती जर उपचार केला नाही तर नक्कीच विकेट पडण्याची शक्यता असते. एक जबरदस्त चेंडूची हाताळणी
यष्टीरक्षकालाही पूर्णपणे चुकवलं आहे आणि गोशांकी क्षेत्रामध्ये एका सिंगलसाठी चेंडू जातो आहे. सिंगल डबलवरती जोर देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. मालवणी संघ आपण पाहिलात तर खूप नावाजलेले संघ आहेत. हे भाईंदर परिसर असो किंवा वसई परिसर असो. मात्र ज्या ज्यावेळी मुंबई परिसर असो, मात्र ज्या ज्यावेळी हे 40+ खेळाडू हे मैदानामध्ये उतरतात ना, तर नक्कीच एक चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. 40+ क्रिकेट हा कशासाठी चालू केलं गेलं आहे? एक आगरी कोळी बांधव एकत्र येणं आणि वयाचं कुठेतरी 50 वर्षानंतर जो माणूस थकलेला असतो त्यांचा बॉडी बॅलन्स, त्यांचा फिटनेस चांगलं राहणं, याच्यासाठी हा 40+ क्रिकेट चालू केलं गेलं आहे. आणि आता मात्र इथे फटका चांगला पाहायला मिळाला आहे. वन बाउंड चौकार. मात्र इथे झेल असता मात्र स्वतःवरती नियंत्रण आणि एक दिशा आपण पाहिला तर नक्कीच थोडंसं चुकली गेली. एक झेलच्या जागी इथे 4 धावा मिळाल्या जात आहेत. शतरक्षकाला थोडीशी दुखापत नक्कीच झाली असेल. मी विनंती करेन आमचे डॉक्टर आपण लगेच जायचं आहे तिथे. जर आपण पाहिला तर डॉक्टर किट आम्हाला दिले गेले. आमचे वाघबील गावचे डॉक्टर ज्ञानेश्वर डाकी सरांच्या माध्यमातून डॉक्टर किट दिले गेले. मेडिकल किट आपण पाहतोय आणि आमचे लगेच डॉक्टर जात आहेत तिथे, कारण कुठलीही दुखापत झाली आणि संघ कुठेतरी लेट आला. नक्कीच काही कारण असेल, मात्र क्रिकेटमध्ये आपण जर मैदानामध्ये जर पोहोचायचं आहे तर नक्कीच टायमावरती येणं गरजेचं आहे. टाईम हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक मिनटं हे प्रत्येक आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 17ची गरज आहे. चौकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की धावफलक थोडंसं सरकाटलंय. पुढे थोडंसं येण्याचा प्रयत्न नक्कीच केला धावफलकाने, कारण एखादा मोठा फटका येणं गरजेचं होता मालवणी संघासाठी आणि तो मोठा फटका इथे पाहायला मिळाला. षटक संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 34 धावा या धावफलकावरती. 12 मध्ये 15ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. या षटकामध्ये जर 4 ते 5 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावाही कठीण होऊ शकत आहेत. मात्र त्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी तो गोलंदाज येणं गरजेचं आहे मैदानामध्ये. क्रिकेटमध्ये आपण बोलणं आणि मैदानामध्ये खेळणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. मात्र त्या प्रकारचा खेळ आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्या गोलंदाजाला करणं गरजेचं आहे.
आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये न्यायचे असेल तर या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे, किंवा या षटकामध्ये मालवणी संघाला एक चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे. कुठल्या तरी एका गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे, कारण 12मध्ये 15 आहेत. एक मोठा फटका सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून टाकेल. मात्र तो मोठा फटका येणं गरजेचं आहे. ती मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना जिंकण्यासाठी, कारण कुठलाही जर आपण संघ जर इथं पाहिलात या स्पर्धेमध्ये आला आहे तो फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आला आहे. मात्र 2मधून एकाला घरी जाणं हे कंपल्सरी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे आणि ते पूर्णपणे पार पाडावंच लागतं आहे. आता मात्र बॅटची कडा लागली गेले. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्राकडे. चेंडू फक्त एक सिंगल इथे मिळाली जाते आणि एक सिंगल पूर्ण प्राप्त केली जाते. धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रथमतः टॉस जिंकला होता मालवणी संघाने आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली 48 धावा नारंगी संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळाला. धावची चरपणे हा फलंदाज इथे बाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, कॉलिंग चुकीची आली आणि फलंदाज इथे बाद होतोय. महेश इथे बाद होतोय. महेश बाद होतोय. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू जर खात्यामध्ये आपण पाहिलात तर 10 चेंडू आणि 14 धावा आहेत. सॉरी 11 बॉलमध्ये 14ची गरज आहे. थोडीशी चुकी, क्षमस्व. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश येतोय फलंदाजी करण्यासाठी. यावेळी हलकीशी दिशा पॉईंट क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा यष्टीरक्षक ही चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना चुकीला माफी दिली जात नाही. जेवढी तुम्ही चुकी कराल तेवढा फायदा समोरच्या संघाला पाहायला मिळेल. आता मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव ही बोनसच्या रूपाने दिली गेली. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स रिझन मध्ये चेंडू पडला गेलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कव्हर नाही. अशा प्रकारची क्षेत्ररक्षण कव्हर येणं गरजेचं आहे. तुम्ही कुठे क्षेत्ररक्षण करताय, तुम्ही कुठे आहात हे खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळी तुमचं लक्ष फक्त आणि फक्त क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळी गोलंदाजाने यष्टीरक्षक धावले होते कव्हरला दोन्ही दिशेला एकही खेळाडू पाहिला नव्हता. आता मात्र इथे धावा पूर्ण केल्या गेल्या त्या म्हणजेच 3 आणि आता धावफलक 39 म्हणजे 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. समीकरण होता कुठे आणि समीकरण आलाय कुठे. एक चुकी पराजयाकडे ठेवू शकते तुम्हाला. आता मात्र पूर्णपणे मालवणी संघ या मॅचमध्ये वापसी करतोय असंच म्हटलं जाईल. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावफलकावरती 40 पाहायला मिळत आहेत. 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 8 चेंडू आणि 9 धावा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आहे. हवेमध्ये चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. यावेळी पहा पुन्हा एकदा चुकी. काय चाललंय नक्कीच असं म्हटलं जाईल की नारंगी संघ अजूनपर्यंत प्रॅक्टिस करत नाही आहे. कारण आम्हालाही माहीत आहे की कुठेतरी अवकाळी पावसाने मैदान खराब केले होते. मात्र आता अवकाळी पाऊस पण गेला आहे. आता मैदान कुठेतरी सुकलेच मित्रांनो. प्रॅक्टिस करणंही गरजेचं आहे क्रिकेटमध्ये.
3 चेंड अजूनपर्यंत सुटलेत आणि 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एक सिंगल, एका सिंगलने समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडू, निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकामध्ये जिंकण्यासाठी निर्णायक 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येस, मॅच सामना जर आपण पाहिला तर टाय झाला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस. हे अग्रिकोळी सामाजिक संस्थेचे नियम आहेत. आणि नारंगी संघाचे आपण जर पाहिलं तर विकेट 6 गडी बाद झालेत आणि मालवणी संघाचे 4 गडी बाद आहेत. म्हणजे अजूनही मालवणी संघाकडे दोन्ही साईडनी लाईफलाईन फुल आहे. विकेट पण आहेत आणि टॉस पण आहे. जरी 6 मध्ये 5 केल्या बिना विकेट गमावता तरी मालवणी संघ हा विजय मिळवू शकतोय. निर्णायक षटक, 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. चतुरावरी गोलंदाजी करावी लागेल कारण 6 मध्ये 6 आपण पाहिल्या आहेत की ज्या डिफेंड केल्या गेल्यात. एका चेंडूमध्ये 9 धावाही पाहिल्यात, एका चेंडूमध्ये 10 धावाही पाहिल्यात, मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावा न देतानाही पाहिल्यात. क्रिकेट आहे, क्रिकेट यालाच म्हटलं जातं की अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेटमध्ये कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. एका धावांसाठी हारलेले संघही आपण पाहिलेत. मात्र हे 6 चेंडू आणि या 7 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असताना गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्गवर रमेश. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर डिसिजन, एस इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर, अवांतर धावेने समीकरण बदललं आहे. 6 मध्ये 5 ची गरज जिंकण्यासाठी टीम मालवणी या संघाला. महत्त्वपूर्ण मॅच आहे. पहिला सामना चालू आहे या दोन्ही संघांमध्ये कारण या स्पर्धेमधल्या आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. पहिला सामना वाघबिल मास्टर संघाने जिंकला आहे आणि दुसरी मॅच आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक मात्र इथे धावची इच्छा रूपाने गडी बाद होते. थँक्यू डीजे, थँक्यू. अवांतर आल्यानंतर इथं मात्र सिंगल धाव घेत असताना विकेट गमावली जाते. धावची 4 रूपाने गडी बाद होतोय. आता मात्र 5 मध्ये 5 ची गरज आहे. विकेट जर आपण पाहिलात तर 5 विकेट गमावल्या आहेत मालवणी संघाने आणि 6 विकेट गमावल्या आहेत नारंगी संघाने. अजूनही विकेटची लाईफलाईन ही मालवणी संघाकडे आहे. टॉस प्लस आहे मात्र विकेटची लाईफलाईन ही अजूनही मालवणी संघाकडे आहे. जरी 5 मध्ये जरी 4 धावा पटकावल्या तरीसुद्धा मालवणी संघ विजयी होऊ शकते. नशिबाची साथ आहे मात्र नशिबाची साथ कुठपर्यंत असते? जोपर्यंत तुम्ही मेहनत करताय तोपर्यंत. मेहनत करणं बंद केलं की नशिबाची साथ तुम्हाला देऊ शकणार नाही आहे. यावेळी पहा अप्रतिम चेंडू, जबरदस्त नजाकत पाहायला मिळाले. या अगोदरच्या चेंडूवरती आपण जर पाहिला तर पूर्णपणे ब्लॉकमध्ये होता. यानंतर पूर्णपणे चकवला गेलाय. थोडासा काटा बदलला या चेंडूवरती आणि डॉट पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज रमेशच्या माध्यमातून कारण आत्ता मात्र समीकरण आहे 4 चेंडू 5 धावा. यावेळी पुन्हा एकदा पायावरती चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक अवांतर आल्यानंतर मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने. 6 धावांची गरज असताना आता मात्र चेंडू उर्वरित शिल्लक 3 आणि 3 मध्ये 4 ची गरज आहे. जरी 3 करतोय तरी विजय होत आहे.
मॅच अजूनही मालवणी संघाकडे आहे. मात्र या 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना काय घडतं या मॅचचं. रमेश नक्कीच खूप प्रयत्न करतोय की कुठेतरी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं. 1 ते 2 डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न जरूर केले जातील. मात्र समोर मालवणी संघ आहे. यावेळी फटका केला गेला, झेल आहे. यावेळी झेल तर होऊ शकणार नाही, मात्र विजय मिळवलाय मालवणी संघाने. जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली मालवणी वर्सेस नारंगी. मात्र इथे विजय मिळवलाय मालवणी संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजय संघाला हाडलं. जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. पाहायचं आपण मॅन ऑफ द मॅच कोण आहे. कोण खेळलाय.